माझं नाव अजित गंगाराम नाईक. मी बांदा तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्गमधून आलेलो आहे. मला डायबिटीज भरपूर प्रमाणात होता. बऱ्याच वेळा तो फ्लक्च्युएट होतो, कधी कमी कधी जास्त. तर माझे साडू मला म्हणाले की आम्ही माधवबागमध्ये जाऊन आलेलो आहे, तुम्ही पण एकदा माधवबागमध्ये चला. आम्ही पण सध्या जात आहोत तिकडे. तर मी त्याच्याप्रमाणे विचार केला आणि मग माधवबागला आलो. इथे आल्यानंतर पंचकर्म, त्याच्यानंतर त्यांनी डाएट फूड वगैरे दिल्यानंतर माझ्या डायबिटीजमध्ये बराच फरक पडला. माझं इन्सुलिन जे मी सकाळी 12 आणि 14 आणि रात्री 8 घ्यायचो, ते फक्त दिवसाला आता फक्त 6 राहिलेले आहे. आणि गोळ्या माझ्या सकाळची मी 1 घ्यायचो ते आणि दुपारी रात्री 1 घ्यायचो, त्या दोन्ही गोळ्या अर्ध्या झालेल्या आहेत. शिवाय दुपारची माझी गोळी होती ती कम्प्लिटली बंद झालेली आहे. क्रिएटिनमध्ये माझ्या तसा नाही फरक पडला नाही आहे आणि HbA1c पण पडलेलं नाही आहे. पण रोजच्या रेग्युलरमध्ये बराच डायबिटीस कंट्रोलमध्ये आलेला आहे आणि तो कधीकधी इथे औषधाने 70पर्यंत पण आलेला आहे. त्यात डॉक्टरने तुम्हाला सांगितलं असेल की 3 महिन्यामध्ये ते डाएट वगैरे फॉलो केल्यानंतर पण क्रिएटिन होईल. डॉक्टरने तर सांगितलेलं आहे काय तर 3 महिने तुम्हाला हा डाएट फॉलो करायला लागेल. त्याच्यानंतर मग तुमच्या ह्या गोळ्या बऱ्याचशा प्रमाणात आम्ही त्यांनी दिलेल्या आहेत त्यासुद्धा कमी होतील त्यात.